मुंबईतील चेंबूर येथील दिव्यांगजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर दृष्टिबाधित व्यक्तींनी शांततापूर्ण आणि मूक आंदोलन केलं। MNB इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड संस्थेचे सुरळीत कामकाज सुरू राहावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त रवी किरण पाटील यांच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने 3 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या आदेशात 28 जुलै रोजी जारी करण्यात आलेला प्रशासक नियुक्तीचा शासन आदेश मागे घेण्यात आल्याची नोंद घेतल्याचं सांगितलंय। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना संस्थेच्या दैनंदिन कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करू नये अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। MNB इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड ही संस्था अनेक वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबवत असल्याचं त्यांनी सांगितलंय। आंदोलनकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्याची मागणी केली होती, मात्र कार्यालयात संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। हे आंदोलन शांततेत पार पडलं असून शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत दृष्टिबाधित व्यक्तींच्या हितासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।